हिंगोली जिल्हा परिषदमधील अभियंता पदावर रुजू असलेले दत्तात्रेय केशवराव मस्के यांनी स्वतः शासकीय सेवेत असताना स्वतःच्या पत्नीच्या नावाने काही योजनेचा लाभ घेतला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यासंबंधीचे तक्रार येळी येथील परमेश्वर भगवानराव नागरे यांनी केली। त्यांनी यासंबंधीचे सर्व पुरावे देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने चर्चेचा विषय बनलाय। मस्के यांनी अनेकांना गंडवल्याचा आरोप देखील करण्यात आला असून अनेकांकडून त्यांनी विविध कामे देतो सांगत अनेकांकडून पैसे उकळले असून यासंबंधीचे फोनपेद्वारे पैसे घेतल्याची तक्रार देखील देण्यात आली आहे। मस्के यांनी अनेकांना आश्वासने देत त्यांच्याकडून पैसे उकळल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे। दत्तात्रेय मस्के या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यास तुम्हाला शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणाचा गुन्हा तुमच्यावर दाखल करतो अशी तंबी देखील अनेकांना दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। सदरील मस्के या कर्मचाऱ्यावर कुणाचा वरदहस्त आहे? अनेकांना गंडवणाऱ्या या कर्मचाऱ्याविरोधात संताप व्यक्त केला जात असून यांच्यावर कार्यवाही कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्याला गंडवलेलं आहे, कोणाची गाय घोटी शेळी म्हैस देतो म्हणून अशी फसवणूक केली, कोणाला काम दलित वस्तीसाठी काम देतो म्हणून अशी फसवणूक केली। आमच्याकडे त्याच्या फोनपे हिस्ट्रीसुद्धा आहेत। शेतकऱ्याला काही पैसे वापस टाकलेले आहेत, काही मागून देतो म्हणून आमच्यावर म्हणे मी कर्मचारी आहे, मला जर तुम्ही धमक्या देसाल तर मी तुमच्यावर शासनाचे कामामध्ये अडथळा म्हणून गुन्हा दाखल करील। परत माझ्याकडे पैसे मागवले यायचे नाही आणि आमच्यावर खोटे आरोप, काही आमच्या कामाचा माहिती अधिकार देईल म्हणे, तुम्ही असं करसाल तर आम्हाला ब्लॅकमेल करायलेत की आम्हाला नाही तर मग आम्हाला कामं समजे करू द्या, आम्हाला पैसे मागू नका आता। आणि पहिले कसं होतं, आम्ही आलो की आज देतो उद्या देतो असं करून आम्हाला 3 वर्ष त्यांना या शेतकऱ्याची फसवणूक केली। ते जे याच्यावर आहेत ते आता जिल्हा परिषदमध्ये पदावर आहेत। औंढा तालुक्यामध्ये पहिले होते शाखा अभियंता, आता पण त्याचा पदभार इथंच आहे। अजून त्याला मागे डिस्चार्ज दिला होता, अजून काही त्यानं घेतला नाही। उगा कोणाची बी फसवणूक मी प्रत्येक कर्मचाऱ्याला ते सांगणार, माझ्या तुम्ही विरोधात तक्रार देता का, मी तुमच्यावर मग 420चा गुन्हा मी तुमच्यावर दाखल करेल, तुम्ही असे करता तसे करता, समध्याकून लूटमार करून समध्याकून पैशाची मागणी करतात परत।